चला लोणेरे संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। 5 षटकांची मॅच असेल, यामध्ये आपल्याला 2 षटक हे पॉवर प्लेचे पाहायला मिळतील। कालच्या 2 दिवसाचा जर विचार केला तर पहिल्या दिवशी आपल्याला तलेगाववाडी हा संघ टॉप 4 मध्ये दाखल होताना पाहायला मिळाला। त्यानंतर काल नवगर संघ आपल्याला टॉप 4 मध्ये जाताना पाहायला मिळाला। त्याही पलीकडे जाऊन पाहायला गेला तर नवगर आणि तलेगाववाडी या संघादरम्यान काल पहिली सेमीफायनलची मॅच झाली। त्यावेळी मात्र तलेगाववाडी या संघाने बाजी मारली आणि थेट फायनलमध्ये प्रवेश घेतलाय। तर आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला 8 संघ इथे दाखल होताना पाहायला मिळेल। तर आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला एक संघ टॉप 4 मध्ये जायला पाहताना मिळेल। तर कोणता संघ असेल तर या दिवसाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल। तर मॅच क्रमांक 1 सिद्धिविनायक लोणेरे विरुद्ध जय महाराष्ट्र कोशिंबळे या 2 संघाच्या दरम्यान ही तिसरी मॅच होईल। तिसऱ्या दिवसातली पहिली मॅच। तसेच आयोजकांकडून सूचना आहेत की दोन्ही संघाच्या एक एक्स्ट्रा खेळाडू असेल, 12वा खेळाडू तो समालोचन कक्षामध्ये येणं अनिवार्य असेल। भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता। मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा माझा, आजही गाती गौरव गीते ओवाळणी पंचरती। तो फक्त राजा शिवछत्रपती, तो फक्त राजा शिवछत्रपती। श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मी मराठी समालोचक मनोज उबारे घेऊन जातो थेट मैदानाच्या दिशेने। इथे पाहता आपण या तिसऱ्या दिवसातली पहिली मॅच, सामना क्रमांक 1। एका बाजूला जय महाराष्ट्र कोशिंबळे तर त्यांच्या विरुद्ध सिद्धिविनायक लोणेरे। प्रथमतः फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल जय महाराष्ट्र कोशिंबळे संघाचे 2 सलामीचे फलंदाज मंगेश आणि तुषार। स्ट्रायकिंग आपल्याला मंगेश पाहायला मिळतील तर नॉन स्ट्रायकिंग ला तुषार। गोलंदाजीचा विचार केला तर निलेशजी केसरकर, माणगाव तालुक्यात एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल पहा, यावेळेस चेंडू पडतो न पडतोय उजव्या एष्टीच्या थोडा बाहेर गेलाय। अवांतर स्वरूपात एक धाव जोडली गेली धावफलकावरती। अवांतर धावीने संघाचं खातं उघडलं गेले, संघाचा श्री गणेशा झालाय। बॅटिंग करत असताना टीम जय महाराष्ट्र कोशिंबळे। पहिले षटक पॉवर प्लेचे षटक असेल। पॉवर प्ले षटकाचा विचार केला तर 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला फक्त 2च खेळाडू पाहायला मिळतील, एक मिड ऑफला आणि एक मिड ऑनला। पुढचा बॉल पहा, यावेळेस मात्र गती चांगली होती, चेंडूला पडल्यानंतर उसळी थोडी अतिशय कमी घेतली आणि जाऊन थेट विसावा घेतला तो यष्टिरक्षक वैभवजी यांच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। सुरुवात नक्कीच अवांतर धावेने केली होती, पण तदनंतर पाहायला गेला तर कमबॅक झालाय गोलंदाज निलेश यांचा। नक्कीच 5 षटकांची मॅच असेल, चांगला क्रिकेट चांगला खेळ आपल्याला इथे पाहायला मिळेल। पुढचा बॉल पुन्हा एकदा निलेश असतील सज्ज। पहा, थोडे फिंगर रोल केले होते, हाफ ट्रॅकर होता, त्याला स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाठवलंय। 6 धावांसाठी आजच्या तिसऱ्या दिवसातला हा पहिला षटकार। डीजे तरी मंगेशनं षटकारानं खातं खोललंय। यावेळेस पहा, चांगला फटका, मिडॉलला क्षेत्ररक्षण असेल तिथे कोणतीही चुकी करत नाही। पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना टीम जय महाराष्ट्र कोशिंबळे संघाला। मंगेश बॅक टू द पॅव्हिलियन।
सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहताय 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून. तर न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील सुशांत बक्क मॉनो स्ट्राईक. पहा यावेळेस चेंडू पडल्यानंतर उसळी घेतले, बॅटची काढा लागली आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅकचा दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना टीम जय महाराष्ट्र कोशिमळे सुशांत बॅक टू द डगआउट. माघारी परतावा लागलाय. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. त्यानंतर निलेशजी हॅट्रिकवर असतील ऑन हॅट्रिक. तर या हॅट्रिक साठी शिवाजी टेंबे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश पारितोषिक असेल. गोलंदाज निलेशजी केसरकर यांच्यासाठी. निलेशजी ऑन हॅट्रिक. पहा चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिला हलक्या हातानं. समोरच्या रिझन मध्ये खेळलं तर क्षेत्ररक्षक असेल मिड विकेटला. एकदम अगदी सहजरित्या पूर्ण केले. नक्की सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळेल. ज्यावेळी पाहायला गेला तर मंगेश आले होते. मंगेशने एक मोठा फटका देखील खेळला होता. 6 धावा जमावल्या होत्या. परंतु तदनंतर त्यांना सुद्धा माघारी परतावं लागलं. त्यानंतर सुशांत आले. सुशांत सुद्धा मैदानाच्या बाहेर गेले. त्यानंतर शिवम. चांगला खेळ पाहायला मिळाला आपल्याला. सेन्सिबल क्रिकेट एक सिंगल धाव घेतली आहे. 8 धावा दापलकर पाहायला मिळतील. पुढचा बॉल. यावेळेस पहा पुन्हा चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. ते चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतलाय. पहिले षटक संपतंय. पहिल्या षटकाखेर 8 धावा आपल्याला दापलकर पाहायला मिळतील. 8 ला 2 अशी सध्याची परिस्थिती असेल मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत ऐकूयात आपण एक छोटासा डीजे ओमकार. त्यानंतर गोलंदाजी मार्कावर बदल पाहायला मिळेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत अमोल. पहिल्या षटकाचा विचार केला तर 8 धावा आपल्याला दापलकर पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल. पहा यावेळी चेंज ऑफ द पेस होता, पण त्याला पिक केलं होतं. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी डोक्यावरून चेंडूला सीमा रेषा बाहेर पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या षटकामध्ये त्याने सिंगल धाव घेतली होती. त्यानंतर मात्र एक खराब चेंडू मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. 6 धावा जमा केल्या आपल्या संघाच्या खात्यात. दुसऱ्या षटकाची सुरुवाती षटकार रन झाली आहे. पुढचा बॉल. यावेळेस पहा स्विच हिटचा प्रयत्न केला होता, परंतु अयशस्वी ठरलाय. चेंडून थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घातलाय. हा आपल्याला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज अमोल याचा. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता शिवमच्या माध्यमातून, परंतु तदनंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केले होते. हलक्या हाताने चेंडूला खेळलं. चेंडू जायला सीमा रेषा बाउंड्री कडे. 4 धावांसाठी येईल हा चौकार.
पुढचा यावेळी खोला टाकला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय समोरच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक असेल तिथे तर दूर अगदी सहजरित्या एक धाव इथे कंप्लीट केली जाईल एक धाव धावफलकावर ऍड केली जाईल 19 धावा धावफलकावर पाहायला मिळते आपल्याला तर सलामीचा हल्ला फलंदाज तुषार अजूनही आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय पहिल्यांदा स्ट्रायकिंग असतील तुषार पहा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न मोठा फटका फसला क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली इथे मध्ये कोणतीही चुकी करत नाहीत मिड विकेटला एक अप्रतिम झेल पाहायला मिळणार आपल्याला तुषार बॅक टू द पॅव्हेलियन नक्कीच धावा सुद्धा इथे येत आहेत पाहायला गेला तर एका बाजूने शिवमने या षटकामध्ये एक षटकार सुद्धा आला होता एक चौकार सुद्धा आला होता त्यानंतर मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये आपले विकेट्स गमावले फलंदाज तुषार यानं त्यानंतर न्यू बॅटर आपल्याला मैदानात पाहायला मिळतील यश 18 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील षटकातला पुढचा बॉल गोलंदाज अमोल पहा यावेळी सुद्धा चांगला चेंडू होता ऑफ स्ट्राईकला पॉइंटला चेंडूला खेळला हलक्या हातानं एकदा अगदी सहजरित्या इथे सुद्धा पूर्ण केली जाईल दुसरं षटक संपतंय दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल आपल्याला 20 धावा पाहायला गेला तर 10-10च्या सरासरीनं आपल्याला या धावा इथे बनवल्या जाताना पाहायला मिळतील आपण पाहत आहात कुणबी युवा मंच आयोजित कुणबी चषक 2024 आजचा दिवस क्रमांक 3 या तिसऱ्या दिवसात मॅच क्रमांक 1 पाहताय सिद्धिविनायक लोणेरे विरुद्ध जय महाराष्ट्र कोशिमळे 5 षटकांची मॅच आहे आतापर्यंत पाहायला गेला तर 2 षटक हाताळले गेलेत लोणेरे संघाच्या माध्यमातून 20 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 3 गाड्यांच्या मोबदल्यात तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बदल पाहायला मिळेल ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं तेच निलेशजी आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या तर 2 मोठे फलंदाजांना बाद करण्यात त्यांना यश मिळालं होतं तेच निलेश आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील तर ऑन स्ट्राईक असेल फलंदाज यश नक्कीच पाहायला गेलं तर अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असणार आहे या पूर्वार्धाच्या इनिंग मध्ये तिसऱ्या षटकातला पहिला बॉल पहा यावेळी बॅटची गाडा लागली होती पण थोडीशी चुकी झाली यष्टिरक्षकाकडून परंतु चांगलं बॅकअप पाहायला मिळालं लॉंग ऑफ रिझनला आणि इथे एकदा अगदी सहजरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळाली या एकेरी धावेनं 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतील तिसरं षटक प्रगतीपथावर आता एक चेंडूचा खेळ झाला आहे निलेशजी केसरकर आले होते पहिल्या षटक हाताळण्यासाठी चांगलं षटक हाताळलं होतं सुशांत सारख्या आणि मंगेश सारख्या एका मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात त्यांना यश आलं होतं तोच कॉन्फिडन्स तोच आत्मविश्वास घेऊन दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत संघाकडून तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक निलेशजी केसरकर ऑन बॉलिंग मार्क पहा यावेळेस पुन्हा एकदा शिवमचा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शिवमला बीट करणारा चेंडू पाहायला मिळाला डॉट बॉलची सांगता चांगली गोलंदाजी होते मित्रांनो सातत्याने निलेश यांच्या माध्यमातून पाहायला गेला तर पावल प्लेचं षटक सुद्धा चांगलं हाताळलं होतं त्यानंतर या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ झाला अद्याप एकच धाव खर्च केली आहे अचूक टप्पा लाईन जर पाहिली तर अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला निलेश यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज निलेशजी तर ऑन स्ट्राईक आहे शिवम यावेळेस पहा चांगला चेंडू होता चांगल्या चेंडूला नक्कीच सन्मान दिलाय शिवमनं इथं चांगलं सेन्सिबल क्रिकेट त्याच्याकडून पाहायला मिळतंय नक्कीच एखादा खराब चेंडू असेल तर त्यावरती प्रहार करतोय वार करतोय परंतु तेवढाच चांगला चेंडू असेल तर त्याला सन्मान देतोय हेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये अजून या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ होणं बाकी असणार आहे आणि 2च धावा खर्च केल्या त्या गोलंदाज असतील निलेश पुढचा बॉल यावेळेस हा ट्रेकर समोरच्या रिझमने चेंडूला खेळलाय बराच काळ चेंडू हवेत आहे पण जाऊन नो मॅच लँड मध्ये पडेल क्षेत्ररक्षक वेगाने आले तिथे आणि एका धावेचं रूपांतर हे 2 धावेमध्ये झालं पहा काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली 2
फलंदाजांचं तालमील आपल्याला चांगलं पाहायला मिळालं. आणि त्या उलट जर पाहायला गेला तर थोडंसं लेझी क्रिकेट, खराब क्षेत्ररक्षण. नक्कीच चेंडूवरती वेगाने आले होते परंतु फेकी केली नाही आणि त्याचाच फायदा कोशिंबळे संघाला झाला. 2 धावा धापलकर ऍड झाल्या. 24 धावा आपल्याला धापलकर पाहायला मिळतील. 24 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाहायला गेला तर मोठे फटके खेळण्यापासून यावेळेस मात्र थांबवून ठेवलंय या फलंदाजांना. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर यष्टिरक्षकाचा वेध घेणारा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानात येताना पाहायला मिळाला. 5 चेंडू हाताळलेत आतापर्यंत निलेशजी केसरकर यांच्या माध्यमातून. 4 धावा फक्त खर्च केल्यात. या तिसऱ्या षटकातला अंतिम आणि शेवटचा चेंडू असेल. दोन दिवसाचा विचार केला तर मित्रांनो नक्कीच मी म्हणेल की गोलंदाजांना पूरक अशी असलेली ही विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटनं डीप मिड विकेट रिजनला खेळलं. क्षेत्ररक्षक असेल तिथे अमोल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटकाखेर 25 धावा धापलकर पाहायला मिळतील. तोपर्यंत ऐकूयात एक छोटासा डीजे. सिद्धिविनायक लोणेरे या संघाकडून चौथे षटक हाताळण्यासाठी त्याला गोलंदाजी मार्कवर आणलंय. पहिला बॉल लो फुलटॉस होता. समोरच्या रिजन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे अमोल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. त्याचा फायदा घेता आला नाही यावेळी. 1 धाव मात्र धापलकर जोडली झाली. 26 धावा धापलकर पाहायला मिळतील. नक्कीच पाहायला गेलं तर शिवम आणि यश यांच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप, एक भागीदारी इथं नक्कीच पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून त्यांना दूर ठेवलंय परंतु सिंगल डबल देखील धापलकर जोडली जाते. पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता. आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षकाला खेळलं. ऑन साईडला थोडं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फंबल पाहायला मिळालं आणि याच वेळी 2 धावा अगदी सहजरित्या इथं पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावीने धापलकर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 28 धावा. 2 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज सुजल यानं. आतापर्यंत विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाजी करत असताना टीम सिद्धिविनायक लोणेरे संघाकडून. पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा खोलात टाकला चेंडू. शिवम यांना बीट करणारा चेंडू पाहायला मिळाला. सुजल गोलंदाजी मार्कवर पात्र. आपण त्यांना सिद्धिविनायक लोणेरे संघासाठी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते ते. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळले. स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे नसेल आणि हा चेंडू जाईल 1 बाउंड 2 बाउंड सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. फलंदाज शिवमच्या माध्यमातून पाहायला गेला तर चांगली खेळी करते आपल्या संघासाठी. तब्बल 19 धावांची नाबाद खेळी करतोय शिवम ऑन स्ट्राईक. यावेळेस लोअर फुलटॉस हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथे यावेळेस मात्र चुकी घडते. जेल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण टीम सिद्धिविनायक लोणेरे. एकदा मात्र धापलकर जोडली जाईल आपल्याला. 33 धावा 33 ऑन स्कोर कार्ड.
अद्याप चौथ्या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी असेल. या षटकात एक आपल्याला चौकार नक्कीच पाहायला मिळाला. त्यानंतर बॅटिंगला ऑन स्ट्राईक असतील बॅट्समन यश. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये खेळलाय तो क्षेत्ररक्षक असेल, पण यावेळी मात्र कोणतीही चुकी करत नाही. अजूनही धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम जय महाराष्ट्र कोशिंबळे डीजे. सुजल या गोलंदाजाला यश मिळालं. यश सारख्या फलंदाजाला बाद करण्यात त्याला यश प्राप्त झालं. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर 5वं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आलंय गौरव. हे गोलंदाज पाहायला मिळतील आपल्याला. शेवटचा अंतिम षटक. अंतिम षटकात आपल्याला 6 चेंडूंचा खेळ पाहायला मिळेल. कशा पद्धतीने धावा बनवले जातील यावेळेस पहा. चांगली गोलंदाजी. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे त्या लोणेरे संघाच्या गोलंदाजांसाठी. येणारा प्रत्येक गोलंदाज हा नक्कीच चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. गौरव राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला शिवम फलंदाज. नक्कीच आतापर्यंत पाहायला गेलं तर शिवम यांच्या माध्यमातून आपल्याला 1 षटकार 2 चौकार पाहायला मिळेल. या शेवटच्या 5 चेंडू मध्ये मोठे फटके येतील का? कौस्तुभ सारखा एक मोठा फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला सुद्धा आपण पाहताय. पुढचा बॉल. यावेळेस पहा एस्टनच्या वाईट. यस इट इज अ वाईट चेंडू. अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. डाव्या एसटीच्या अतिशय बाहेर पडलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 34 धावा धावफलकर पाहायला मिळतील. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे अंतिम आणि शेवटच्या षटकामध्ये. पहा यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक असेल तिथे 1 धाव अगदी सहजरित्या पूर्ण केले. पण नक्कीच मी म्हणेल यावेळी चांगलं काम केले शिवमनं. एक सिंगल घेऊन कौस्तुभ सारख्या एका मोठ्या फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल आपल्याला. पहिला बॉल फेस करतील कौशिक. डासी राऊंड खेळण्याचा प्रयत्न पुढे आले होते परंतु 1 धाव आणि दुसऱ्या धावेचा सुद्धा इथं प्रयत्न केला जातोय आणि त्या सुद्धा मला वाटतं इथं सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतील. सर 2 धावा. विकेट आहे. शिवम सारखा फलंदाज आपल्याला मैदानाच्या माघारी पाहता येताना पाहायला मिळेल. नक्कीच एक सिंगल धाव आणि दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला होता परंतु कुठेतरी अंगलट येताना पाहायला मिळेल आपल्याला. फलंदाज शिवम मैदानाच्या माघारी येताना पाहायला मिळतील. त्यानंतर 36 धावा धावफलकर आपल्याला अजूनही पाहायला मिळतात. अजून या अंतिम आणि शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ होणं बाकी असणार आहे. तर ऑन स्ट्राईक आपल्याला न्यू बॅटर पाहायला मिळतील अमर पाष्टे. नक्कीच जय महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी सातत्याने आपलं त्यांचं योगदान राहिलं. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. तेच अमर आपल्याला आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार. या 3 चेंडूमध्ये कितपत धावा जमवले जातील हे आपल्याला पाहायला मिळेल इथे. पुढचा बॉल पहा. यावेळी आलेल्या स्विच हिटचा प्रयत्न परंतु बॅटनी बॉलचा कोणताही संपर्क यावेळी नाही आणि हा सुद्धा आपल्याला निर्धाव चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सातत्याने केली जात आहे. मग निलेश जी असतील किंवा अमोल असेल त्यानंतर सुजल असेल किंवा आता गौरव. यावेळेस पुन्हा एकदा हा ट्रॅकर आडव्या बॅटने खेळलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 धाव अगदी सहजरित्या पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न राहिलाय आणि तो सुद्धा अगदी बघता बघता पूर्ण झालाय. या 2 धावा धावफलकर जोडले जातील. दुहेरी धावेनं 38 धावा धावफलकर पाहायला मिळते आपल्याला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल गोलंदाज गौरव या 5व्या षटकातला.
शेवटचा बॉल पहा खोला टाकला चेंडू पुन्हा एकदा समोरच्या रिजनमध्ये चेंडूला खेळलंय. डीप मिडविकेटला षटरक्षक होते तिथे पण थोडासा फंबल झालाय आणि याचाच फायदा कोशिंबळे संघाने उचलला. एकेरी धावीचं रूपांतर दुहेरीत केलं. तिसऱ्या धावीचा देखील प्रयत्न राहिलाय परंतु अमर या फलंदाजाला बाद ठरलं जाईल. यंगस्टर ग्रुप पहेल तो पण ऐकूया छोटासा डीजे. हॅलो, जितेंद्र खराडे आणि भाई दोन्ही संघाच्या संघनायकाने या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचं आहे. आयोजित कुणबी चषक 2024 मॅच क्रमांक 1 सिद्धिविनायक लोणेरे विरुद्ध जय महाराष्ट्र कोशिंबळे. कोशिंबळे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 41 धावांचं आव्हान ठेवलंय. या 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडूंचा खेळ होईल. 30 चेंडूमध्ये 41 धाव्या बनवल्या जातील का किंवा त्या रोखल्या जातील, नक्कीच अनेक प्रश्न असतील. या प्रश्नांची उत्तरे येणारी 5 षटकं आपल्याला सांगून जातील. तदनंतर मूर आणि पहेल या दोन संघाच्या संघनायकांना विनंती असेल तर टॉस करून घ्यायचं आपण. हॅलो हॅलो, उपस्थित मान्यवर मालोरे सर आणि शिवाजी टेंबे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेक करून घ्यायचा आहे. या एका बाजूला टीम पहिल असेल तर त्यांच्या विरुद्ध मूर हा संघ असेल. या मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅच क्रमांक 2 चा इथे टॉस केलं जाईल. कोणाचा केलं सर? हेड. यस इट इज हेड. टॉस आपण जिंकलाय. काय आपला निर्णय? फर्स्ट क्षेत्ररक्षण करू. ठीक आहे, धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा प्रथम फलंदाजी करायचं आहे. काय सांगाल? फलंदाजी करणार आहोत पण आमचा टार्गेट आहे 60 ते 70 रनांचा टार्गेट.
धन्यवाद. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांचे सुद्धा आभार करूयात आणि जाऊया मैदानच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. 6 धावेनं संघाचं खातं उघडलं गेलंय. अमोल हा फलंदाज ऑन स्ट्राईक पाहताय आपण. पुढचा बॉल पहा. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, त्याला सुद्धा पूल केलंय. चांगला फटका. 1 बाउन्स क्षेत्ररक्षक असेल तिथे, परंतु थांबवू शकत नाही. हा चेंडू सुद्धा जाईल सीमा रेषा पलीकडे. दणदणीत खणखणीत चौकार. तर पहा दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. तर काय घडतंय तर पहिल्या चेंडूवरती षटकार, नंतर एक चौकार. आक्रमण चढवलंय गोलंदाजीवरती. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. कव्हर रिजन मध्ये चेंडूला फेकून दिलंय. 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे. हा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. डीजे पहा 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला लोणेरे संघ मैदानाच्या आतमध्ये. तब्बल पहिल्या 3 चेंडूवरती 14 धावांपर्यंत पोहोचलाय. पुन्हा एकदा यावेळी चेंज ऑफ द पेस, परंतु काय देखना फटका पाहायला मिळाला. बॅक टू बॅकचा तिसरा चौकार. डीजे खेळाडू अमोल आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीला सुद्धा आले होते. गोलंदाजी करताना 12 धावा खर्च केले होते आणि 1 विकेट सुद्धा घेतली होती. आणि तेच आता ऑन स्ट्राईक पाहायला मिळते. तब्बल 4 चेंडू मध्ये 18 धावा जमवल्यात. अमोल सिद्धिविनायक लोणेरे संघासाठी. पुढचा बॉल पहा. यावेळी काय घडतंय. चेंज ऑफ द पेस होता, परंतु चेंडू जाईल फलंदाजच्या डोक्यावर आणि नो चेंडू. लॉ ऑफ 22 प्रमाणे गोलंदाजाला दंडित केले जात आहे. कौस्तुभ नक्कीच येणारा चेंडू फ्रीड असेल. यावेळी सुद्धा चांगली संधी निर्माण झाली आहे फलंदाज अमोल यासाठी. फ्रीडचा चेंडू असेल. हाफ ट्रॅकर त्याला सुद्धा पूल केलंय आणि तो सुद्धा झालाय सक्सेसफुल. 6 धावांसाठी षटकार. अतिशय महागडा असं षटक पाहायला मिळते आपल्याला गोलंदाज कौस्तुभ यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर त्याला सुद्धा पूल केलाय, तो सुद्धा झालाय सक्सेसफुल. अजून एक बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. डीजे तर पहा पहिलं षटक अतिशय महागडं षटक हाताळलं होतं कौस्तुभ यानं. तब्बल 31 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसरे षटक हाताळण्यासाठी आले तर गोलंदाजी मार्कवर निखिल यांचा पहिला बॉल. पहा यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थेट 20वा घेतलाय ते यष्टीरक्षक योगेश भक्कम यांच्या हातामध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला.
परंतु पहिल्या षटकाचा जर विचार केला तर खराब असं गोलंदाजी पाहायला मिळालं आपल्याला. कौस्तुभ यांच्या माध्यमातून तब्बल 3 षटकार आणि 3 चौकार पाहायला मिळाले. यावेळेस वैभवजी स्ट्राईकला होते, आडव्या बॅटने खेळले, स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू जाईल, 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे. या दुसऱ्या षटकातला पहिला चौकार डीजे. असणार आहे. बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक लोणेरे संघाला. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वैभवजी ऑन स्ट्राईक पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईल मध्ये विजयी षटकार येईल का? 6 धावांची गरज आहे विजयासाठी. बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक लोणेरे संघासाठी. खोला टाकला चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल त्यावेळी. पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक लोणेरे. वैभवजी बॅक टू द पॅव्हेलियन डीजे. मृणाल उर्फ मुन्ना स्ट्रायकिंग ला पाहायला मिळतील आपल्याला. नक्कीच यावेळी जर विचार केला तर गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ झालाय निखिलच्या माध्यमातून. 4 धावा खर्च केल्यात, परंतु पहिल्या षटकात अतिशय वेगाने धावा आल्या होत्या आणि त्याच धावांमुळे जय महाराष्ट्र संघाला बॅकफुटला ढकललं होतं. पुढचा बॉल. यावेळेस खोला टाकलेला चेंडू आडव्या बॅटनं मिड विकेट रिजनला खेळले. क्षेत्ररक्षक असेल तिथे तर एकदा मात्र अगदी सहजरित्या इथं पूर्ण केली जाईल. त्यानंतर आपल्याला अमोल हे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील, ज्यांच्या बॅटमधून तब्बल 30 धावा मागच्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. 3 षटकार आणि ते 3 चौकार. तेच अमोल आपल्याला आता ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. लोणेरे संघासाठी हा एक अष्टपैलू खेळाडू. पुढचा बॉल पहा. यावेळेस खोला टाकलेला चेंडू कव्हरला तिथे सुशांत बक्कम असतील. यावेळेस मात्र कोणतीही चुकी करत नाही. दुसरा धक्का लागेल बॅटिंग करत असताना टीम लोणेरे संघाला डीजे. थँक्यू डीजे. तिसरे षटक हाताळण्यासाठी आलेत गोलंदाजी मार्कवर शिवम हे गोलंदाज. तर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील मुन्ना आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला निलेश. पाहायला गेला तर निखिल आले होते दुसरे षटक हाताळण्यासाठी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. फक्त 4 धावा आणि 2 मोठे विकेट्स त्यांना मिळाले होते. त्यानंतर तिसऱ्या षटकातला पहिला बॉल. यावेळेस पहा वाईट अवांतर स्वरूपात सुरुवात केली. एक धाव जोडी जाईल धापालकर यावेळी. अजूनही 4 धावांची गरज असणार आहे. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर जातोय आणि यावेळेस सुद्धा अवांतर स्वरूपात एक धाव जोडली जाईल धापलकावर. 38 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स.
शिवम आपल्या गोंदाच्या मार्कवर पाहायला मिळते. तब्बल दोन्ही चेंडू अवांतर स्वरूपाचे हाताला गेले त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत. यावेळेस चांगला चेंडू होता, बॅटची कडा लागले. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र एक धाव अगदी सहजरित्या यावेळेस पूर्ण केली जाईल. पहा या क्षेत्ररक्षकांची बॉडी लँग्वेज ही सांगून जाते आपल्याला की हा सामना पाहायला गेला तर आपल्या बाजूने झुकवलाय टीम लोणेरे संघानं. पुढचा बॉल ऑन स्ट्राईक असतील निलेशजी. लो फुलटॉस बॅटची काढा घेतलाय, चेंडू एक धाव. नक्की चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. यावेळेस सुद्धा एक धाव कंप्लीट केली जाईल. 40 धावा. आणि हा विजयी फटका नाही. यावेळी सुद्धा मुन्नासारख्या फलंदाजाला पुन्हा एकदा माघारी परतावं लागेल. नक्कीच खूप उशीर झालाय. या आधी जर पहिल्या षटकाचा विचार केला त्यावेळी जर चांगली गोलंदाजी झाली असती, या पद्धतीची गोलंदाजी झाली असती, अशा प्रकारे जर विकेट घेतले असते ना तर नक्कीच या मॅचचं चित्र मात्र वेगळं असतं. परंतु त्याउलट जर पाहायला गेला तर अमोल आले होते. अमोलनं चांगली फलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये आक्रमण चढवलं होतं, हल्ला चढवला होता गोलंदाज कौस्तुभवरती. तब्बल 30 धावा जमवल्या होत्या आणि त्याचमुळे आता हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरून पोहोचलाय, तो म्हणजे सिद्धिविनायक लोणेरे संघ. न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील अभिजितजी मैदानाच्या आतमध्ये जाताना. चला तदनंतर होणाऱ्या मॅच क्रमांक 2 मूर आणि यंगस्टर ग्रुप राहील आपण तयार राहायचं आहे. नक्कीच हा विजयी फटका आलाय अभिजित यांच्या बॅटमधून. या एकेरी धावेनं सिद्धिविनायक लोणेरे संघ विजयी ठरलाय. विजयी संघाचे खूप खूप आभार, तसेच हरलेल्या संघाचे सुद्धा खूप सारे कौतुक. तोपर्यंत ऐकूयात आपण एक छोटासा डीजे.